हाय, वेलकम टू माय न्यू मिनी व्लॉग. हे जास्वंदाचं फूल ना जणू माझ्या ब्लॉगचा एक इम्पॉर्टंट पार्टच आहे असं समजायला हरकत नाही. आणि हो, आणखी एक, असे केस वरती बांधून चॉप लावला की मला काम करताना कोणती अडचण येत नाही. आता तर काय संक्रांत झाली. संक्रांत झाल्यावर म्हणतात ते काही खोटं नाही की दिवस तिळतिळ वाढायला लागतो. खरंच दिवस थोडा मोठा वाटायला लागला. निवडणुका झाल्या. जे निवडून यायचे ते आले, काही जण अपयशी ठरले. इतके दिवस जणू निवडणुका व संक्रांतीची धामधूम प्रत्येक गल्लीत प्रत्येकाच्या घरी होतीच. आता तर काय सगळीकडे एकदम शांतता पसरली. वातावरण थोडे भयान वाटायला लागले. सगळीकडे बोर असं व्हायला लागलं. आपलं काम काय, सकाळ असो किंवा संध्याकाळ असो, संध्याकाळची रात्र झाली तरी काम संपत नाही. मला रात्रीनं साबुदाणा भिजत घालायचा होता म्हणून मी डब्यामध्ये पाहायला गेले तर मला ती पाल दिसली. मला पालीची खूप भीती वाटते. आणि उपवास असला ना दुसऱ्या दिवशी तर असा रात्रीचा साबुदाणा भिजत घातला ना तर चांगला भिजतो. हा व्हिडिओ ना मी खूप दिवसापासून शूट केला आहे, पण तुमच्यासोबत शेअर करायचं राहूनच गेलं. इथे ना मी सकाळीच तुळशीच्या मंजुळा तोडायला लागले होते. त्या तुळशीच्या मंजुळा काही तुळस लावण्यासाठी ठेवल्या आणि काही मंजुळा आर्यनला वाफ देण्यासाठी खाली घेऊन आले. त्यासाठी मी गरम पाणी करून घेतले आणि त्या तुळशीच्या मंजुळा टाकल्या. कारण घरातलं वाफेचं औषध संपलं होतं, म्हणून मी असा घरगुती उपाय केला. कोणताही ऋतू चालू झाला किंवा ऋतू संपत आला ना, सगळ्यांना सर्दी खोकला ताप असं व्हायरल इन्फेक्शन होत असतं. म्हणून असा घरगुती उपाय नक्की करून पहा. आणि रात्री साबुदाणा भिजत घातला म्हणून तो अशा प्रकारे मोकळा फड तयार होतो. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.